घोड्याचा नाद होता एकदम कडक रामच्या घोड्याचा नाद होता एकदम कडक प्रत्येक हाड्यात उडवत होता गुलाल भडक प्रत्येक हाड्यात उडवत होता गुलाल भडक रामच्या घोड्याचा नाद होता एकदम कडक रामच्या घोड्याचा नाद होता एकदम कडक तेव्हा भैरवनाथाचा बापाचा माया कबीर देवाचा वरदास्त माझ्या शिरावर धाप मार लिंबाड्या तुझ्या ढोलावर आणि सुंबरान मांडले 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 सुंबरान मांडले 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 सुंबरान कुणाला विचार मनाचा केला बहीण एकावा लागली होती चिंता पडली जीवाला बांधणी बहिणीची बोलवून घेतलं पाहिजे लकुट पाहिजे लिवायला एवढ्याच वेळा विचार केला मनाचा लकुट लागली होती कशी मात्र आता लिवायला आका मायवाच्या बहिणी एकवाने आकाच्या हातापायी लकुट लिवाय घेतले आणि आका मायवाची बहिणी एकवा लकुटे कशी लागली लिवाय गद्या आणि पद्याला बोलल्या बाजूला सुरुवात कशी मात्र बाबा हसायला हात लावला शिराला या बघा शिराला केला विचार मनाचा या बघा या मनाचा बहीण एकवा पिपरणीच्या बघा पानावर गंजरीच्या बघा काडी बाई तुमच्या वाड्याला हात धुयासाठी ग येवावची तिने घराला बहिणीसाठी कुठात लिवला हरिचंद्र वाड्याच्या बघा करणीने तिने कुठा
लकुटा लिवायला पिंपरणीच्या पानावर गंजलीच्या काडीनं मजकूर लागलेली यायला एवढ्याच वेळेला जेवला असता तुमच्या मात्र घरवाड्याला हातण्यासाठी निघून या चिचणीसूर मात्र आता नगराला बायानो हात धुण्यासाठी या चिचणी सूर नगराला असा बहिणीची लकुटा लागली यायला पहिला लकुटा पाठवला पुढच्या मात्र आता बहिणीला त्या डोंगरच्या वडील बाबा आता बहिणीला एवढ्याच वेळेला वडील म्हणलेला लकुटा मात्र पाठवायला हरिचंद्र वाऱ्याच्या वेगाने लकुटा जाऊन कुठे मात्र या जाग्याला मायोबा मोबाच्या भल्या प्रमाणे गद्य पद्याला आणि घोर सुरुवात कशी बाबा आता या बाजूला सुरुवात कशी मात्र बाबा हसायला दुसरा तीन लकुटा या बघायला कुणाला बोल सिर संगी कालवा या बघाय कालवा तिसरा लकुटा पाठी लकुडा पहिला तिसरा लकुडा पाठवला कोणाला एवढ्याच वेळेला तिसरा लकुटा पाठवला कोणाला मात्र या जाग्याला तिसरा लकुडा बघा पाटणीच्या बळदवाला आणि चौथा लकुडा पाठवला सुशांतराव चौथा लकुडा पाठवला तुळजापूरच्या तुकवाला पाचवा लकुडा पाठवला कोल्हापूरच्या आंबाबाईला एवढ्याच वेळेला लकुटा मात्र पाठवायला हरिचंद्र वाऱ्याच्या वेगाने लकुटाने केलं पाच मात्र आता आपल्या त्या जाग्याला पाच बहिणीने विचार मनाचा केला आणि गद्या पद्याला आणि घोड्या सुरुवातीच्या साहित्या टाईमाला एवढ्याच वेळेला मरल्या बाजूला सुरुवात कशी मात्र बाबा हसायला पाच जणीला बहिणीनी पाच जण या बहिणीनी बोल एकराने बघा पाणी एकराने बघा पाणी मायवाच्या पांजरी बहिणी युवक पत्र वाहिलं काही संकल्प चिस्त्री सुरनगराला काही गडबडीत तरी तातडीनं निघून आल्या चिस्त्री सुरनगराला एवढ्याच वेळेला वाट लागल्या चालायला निघून आल्या चिचणीसूर नगराला पण एका बहिणी कोय झाल्या मात्र बाजूला एकवा बहिणीच्या जवळ खरं वाड्यामध्ये आल्या आणि आता मायवाच्या बहिणीला एकवाला काय आल्या होत्या बहिणी बोला केलेला एवढ्याच वेळेला लागल्या होत्या बोलायला पाहिजे एवढ्या तडीताटीने कशासाठी बोलावणे केले पाहिजे मात्र आता सांगायला हात लावला तिला विचार मनाचा केला गद्या पद्याला एकवा बहीण लागली होती काय स्वतः बोलायला मग या बाजूला सुरुवात कशी मात्र बाबा हसायला एकवाच्या बहिणी एकवाच्या बहिणी
गेला घागरीती वाटली मोठा म्हणजे तुकडची तलवारला मार घेतला भाई निघाली पाण्याला याच वेळेला जाता बरं जाताना पाठीमागल्या बाजून आलेलं मांजर मात्र या जाग्याला राजहंसा तिच्या लाडाचं मांजर घराची वाट सोडली वाट झालं कधी विशीच्या तोंडाला गेले हाती येता आई सांगायला पालीवडे मांजर तरी कशाला पाण्याची वाट पालीवडे आले माझ्या घराची वाट सोडली गद्दे आणि पद्याला पण या बाजूला सुरुवात कशी मात्र बाबा हसायला आता माझ्या या माईनं आता माझ्या शालूच्या पत्राला पालीला माझं आड वाटलं लागलं शेजारीच्या वाड्यात गेलं वाड्यात गेलेल्या माणसाने ते त्याच वेळेला शेजारीच्या घर मात्र वाड्याला